आणि सुनाला 20-25 वर्षेच आईकडे काढायची आहे, जन्म सासूकडे काढायचा आहे. मग सासूला माय समजलं तर एका वाक्यात सांगतो, ज्या दिवशी सुनाला वाटेल माझी सासू नाही माय आहे, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. सासूला वाटेल सून नाही माझी पोटची मुलगी आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. म्हणून सास ससुर गुरु सेवा करे हो जी सुनई ना माता सांगते. म्हणून आचरण याकरता सांगतो. हां, जिंदगी के हर सवाल का जवाब म्हणजे रामायण. विठ्ठल विठ्ठल पण काल्याच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे, उच्चारण करायचं आहे. जे गोकुळात घडलं फक्त उच्चारण करायचं आहे. कडकाका एकच तास असल्यामुळे उच्चारणच करू. आता काही जास्त आपल्याला सांगायची गरज नाही. उच्चारण. जन्म झाला मथुरेत, प्रकट झाला गोकुळात. इकडे कंसाने अनेक उपाय केले. पहिल्यांदा पुतना मावशी, माबय भट, कागासूर, बकासूर, रिठासूर, शकटासूर. पण देवानं 11 वाजेपर्यंत सगळे संपवले. अवघे दैत्य खाने बुडविली, अवघी दैत्य खाने बुडविली, अवघी दैत्य खाने बुडविली. काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाने बुडविली, अवघी दैत्य खाने बुडविली. काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाने काग बगरिठा मारिले बाळपणी. हे कोकणी भाषेत आहे असं. काग बगरिठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान. काग बगरिठा बळीन पाताळ. काग बगरिठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान. काग बगरिठा मारल्या गो बळीन पाताळ. काग बगरिठा मारल्यान गो काग बगरिठा मारल्या गो बळीन पाताळी घातल्यान. बळीन पाताळ घातल्या. काग बगरिठा मारल्या गो 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 बळीन पाताळ घातल्या. इकडे कोकणात ळचा ल होतो मोरे मामा. मुंबईत राहिल्यामुळे तुम्हाला सगळ्या भानगडी माहिती आहे. सगळी मंडळी है ना कोकणात. म्हटलं ते निळोबाला दिसत नाही, निलोबा पलाला. ते आपले काळ्या टोपीवाले नाना. हां, भाषा. 12 गाव पर बोली बदले, तरवर बदले शाखा, बुड्ढा पामे केश बदले, लखन बदले लाखा. 12 गावानंतर भाषेमध्ये थोडा फरक जाणवतो. थोडा. कुठे कमळाचा ळ त्याचा ल होतो, कुठे ड होतो, कुठे गाईचा ये होतो, आणि कोकणात ल होतो. सगळी मंडळी. जळगावला जा तुम्ही, तिथं ड होतो. जळगावच्या नडावर केड खाल्लं म्हणतं ते. तिथं कमळाचा ड झाला. जळगावच्या नडावर केड खाल्लं. नागपूरकडे गाईचा ये होतो, जयगाव. हा, काग बगरिठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान गो. कंसानं मीटिंग घेतली. सभासद जय सरकार. अरे कागासुर, बकासुर, रिठासुर, शकटासुर सभी को मार डाला, लगता है गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक है, तो क्या किया जाए. सभासद उठले. अपने गल्ली में कुत्ता शेर होता है सरकार. आपली माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून ते आपल्या माणसाला मारतंय. मग त्यांना आपल्या गावात आणा. हत्तीच्या पायी तुडू नये तर गदा घालून चेंदा मेंदा पहिलवानासोबत कुस्त्या. टाळ्या वाजवल्या. पण कंसच रागावले. खामोश, ताली मत बजाओ. अरे उसको लाना इतना आसान है क्या रे, वो भगवान है. और भगवान को लाने के लिए भक्त की जरूरत है. आणि आपल्या गावात एकही अबप नाही. अभक्ताचे गावी
साधू म्हणजे काय? व्याघ्रवाडा काय सापडली ये कुठला व? आमच्या घरा शेजारी राहतो एक गोपीचंदनवाला बुवा. क्या नाम है उसका? अक्रूर. जाओ जल्दी बुला के लाओ. अक्रूर जिला निरोपाला. बरं का, निरोपाला अक्रूर जिला. अक्रूरजी आले दरबारात, नमस्कार केला कंसाला. अक्रूरजी, तुमच्यावर उद्या एक कामगिरी आहे. सांगा सरकार. रथ सज्ज करा. सकाळी रथ घेऊन जा गोकुळात. बलराम कृष्णाला आणायचं मथुरेत. आज्ञा सरकार. आता पुढचं पहा. अक्रूराला रात्रभर झोप आली नाही काका, रात्रभर. का? 80 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्याच्या ध्यानाला जो येत नाही त्याला आणायचं काम माझ्याकडे मी कोण्या जन्मात पुण्य केलं. सकाळी स्नानादी कर्म आटोपलं. अक्रूरजीनं रथ काढला. घोड्याचे बागदोर हातात. घोडे सवयीनं रथ ओढतात गोकुळाकडे. न अक्रूराचे डोळे मिटल्या गेले. डोळे मिटून चिंतन चाललं. आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक. 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 वैकुंठ नायक पाहिलं. वैकुंठ नायक पाहिलं. वैकुंठ नायक पाहिलं. यांना वाटलं मी गद्यातच बोलतो. अरे प्रमाण आहे, हे पाठ करावे लागतात. आता ठोकाठाक्यात चालू आहे. नुसत्या ठोकाठाक्या. अरे ते बोलण्याला प्रमाण पाहिजे. आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक. डोळे मिटून चिंतन. वैकुंठ नायक पाहिन मी. अशा चिंतनात रथ कधी येऊन पोचला. थांबला रथ म्हणून डोळे उघडले. काका काय दिसलं? पलीकडे सुंदर गोकुळ वसलेला आहे. खय 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 यमुना माई वाहते आहे. हिरवी दाट झाडी. आणि अक्रूरानं ते दृश्य पाहिलं. अक्रूराच्या मुखातून शब्द निघाले. धन्य हे यमुना. अभंग वाचले का? वाचत जा जर वेळा मिळेल. अक्रूराचे शब्द सांगतो मी. धन्य हे यमुना, धन्य हे गोकुळ. वृक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य या गोपिका, धन्य हे गोपाळ. पक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन. नंदाचा नंदन क्रीड तसे. पण देव नाही. कारण सकाळी गायी घेऊन गेले होते आणि अक्रूरजी 11ला आले होते. पण रथातून पाहिलं ना फडतरीजी, पाऊल खुणा दिसल्या. लक्षात आलं आता देव नाय गावात नाही. चारायला गेला गाई. आपण इथंच गावाच्या बाहेर थांबू म्हणजे संध्याकाळी आल्यावर एकट्याला देवाचं दर्शन. हा उद्देश. नुसते थांबले नाही. पुढचे प्रसंग सांगतो. रथातून उतरले अक्रूरजी. शंख चक्र गदा पद्मचिन्ह. कारण 12 वर्षे देव गोकुळात होते तोपर्यंत चपला घातल्या नव्हत्या म्हणून ते तळवे उठलेले होते. यशोदा म्हणायची कृष्णा अरे वन फिरतोय बाबा गाईच्या मागरे. काट्या कुट्यात काही पायात घाल ना. देव म्हणायचे माँ मेरी गैया कुछ पहनती है क्या? वो तो नंगे पैर चरती दिन भर. तो मैं भी कुछ नहीं पहनूंगा माँ. म्हणून ते बिना चपलाचे पाय. शंख चक्र गदा पद्म. कळालं नायगावात देव नाही. भोलेश्वरकडे गेला. आपण इथंच थांबू गावाच्या बाहेर. थांबले नाही. गडबडा लोळे भूमीवरी. वंजळीत माती घ्यायचे ते शंख चक्र पद्म ते चिन्ह उठलेली आणि मुखात घालायचे. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ येथील माती. हे वाचता वाचता रडू येतं खऱ्या वारकऱ्याला. प्रसंग दिसतो डोळ्यापुढे. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ येथील माती. उचलून हाती मुखे घाली. हा कार्यक्रम सूर्य मावळतीला आला तोपर्यंत चालला. 11ला आलेला करू.
येण्याची पद्धत डोळ्यापुढे आणा. सर्वात पुढे भगवान 12व्या वर्षात पदार्पण आहे. पितांबरधारी, निळाशेला कमरेला कसला, त्याच्यात पिवळी बासरी खोवलेली, उघड्या अंगाचा, मस्तकाला पट्टीवर मोराचा पीस आणि भुंग्याने एकदम काळे कुरळे केस आहे. हसला की गालाला खड्डे पडतात. लांबून बघावं छोट्या धनुष्यावर छोटा बाण, अशा भुवयाने नासिका. सावळा भगवान घाईनं येत होत्या तर त्यांच्या खुरानं धूळ उडत होती. ती सावळ्या परमात्म्याच्या अंगावर येऊन बसायची तर पांढरा झाला धुळीनं, पण मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळा दिसू लागला. हे सौंदर्य पाहलं आणि माय आल्यावर भुकेलेलं लेकरू पळत जातं तसा अक्रूर पळत देवाचे पाय धरले. काका इतका रडला अक्रूरजी, नयन के जल से पग धोए. अश्रूनं पाय भिजवून काढले, पाय सोडे ना. पाय पकडल्यामुळे देव थांबले. इथून दिसेल तुम्हाला. त्यांच्या मागं गाईचा कळप थांबला आणि त्यांच्या मागं गोपाळांचं टोळकं थांबलं. दिसतंय ना, काट्या गोंगड्यावाले. बराच वेळ झाला. त्या गोपाळात मुख्य पेंद्या. सगळे गोपाळ पेंद्याला म्हणू लागले, पेंद्या कोण्या गावचा बुवा आहे रे? पेंद्यासी पुसती अवघे गडी जेव्हा, कोण हा रे बावा आला येथे? कोण आहे? पेंद्या म्हणला, मी दिवसभर तुमच्या सोबतच आहे भाऊ, मला तरी काय माहिती. पेंद्या, यापूर्वी हा बुवा कधी आपल्या गावात आलता का रे? नाही भाऊ, पहिल्यांदाच आला ना. हो. मग याचा कोणाशी परिचय नसताना, पहिल्यांदाच आला असताना हा असं का करतो? आपल्या कानोबाच्या पाया का पडतो? काय हा मागतो सांगा आम्हा. यांना काय माहिती, यांचा कानोबा कायमचा घेऊन जायला आला म्हणून तो. आणि जेव्हा गोकुळात सगळे आले, वाऱ्यासारखी वार्ता पसरली. कृष्णजीला घेऊन जायला अक्रूर आला, उद्या घेऊन जाणार आहे हे कळालं. वासरं भुकेलेली होती, सोडली तर गाईला पित नाही का? उद्या आमचा देव जाणार आहे. गाई चारा खात नाही, कोणी स्वयंपाक करत नाही, लेकरं दुग्धपान करीत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. एक दुसरीच्या दारात येऊन झोपली का ग? नाही आहे ना. तुला काही कळलं का? काय? एक बुवा आला ना रथ घेऊन, येऊ दे ना. अगं पण तो आपल्या कृष्णाला घेऊन जायला आला. जा झोप घरी, कृष्णाला घेऊन जायला आला. एवढं सोपं आहे का ग? ज्याच्यासाठी सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, तरी तिळभर प्रेम आपण देवावरचं कमी होऊ दिलं नाही, त्या प्रेमाला सोडून जाणार आहे का आपला देव बाप्पा? मलाही तसंच वाटत होतं ग, पण खात्रीशीर कळालं आपला देव जायला तयार झाला. काय म्हणतेस? हा. आणि कधी जाणार आहे? उद्या सूर्योदय झाल्यावर. जातो भगवंत मथुरेसी, जातो भगवंत मथुरेसी, जातो भगवंत मथुरेसी. प्रातकाळी मात झाली गोकुळात, प्रातकाळी मात झाली गोकुळात, प्रातकाळी मात झाली गोकुळात, प्रातकाळी मात झाली गोकुळात. जातो भगवंत मथुरेसी, जातो भगवंत मथुरेसी, जातो भगवंत मथुरेसी. वाऱ्यासारखी वार्ता पसरली. जातो भगवंत मथुरेसी. मायची काय अवस्था असेल यशोदेची? झोपलीच नाही. माझा लेक जाणार आहे उद्या, सकाळची वेळ आहे. यशोदा पायशाकडे बसली. दिवसभर वनवन फिरला होता ना कृष्ण, ते तळपाळ गरम आले होते तव्यासारखे वनवन फिरल्यामुळे. आपल्या छातीला लावले यशोदेनं. झोपूनच आहे देव, 12 वर्षाचा आहे. तळपाळ लावले छातीला, पायशाकडे बसली आणि ते गरम तळवे पाय छातीला लागल्यावर यशोदेचं रडणं सुरू झालं. तिचे अश्रू खाली पडू लागले. नेमकी पावलं छातीला असल्यामुळे
पावलावर अश्रू पडले आणि पावलावर अश्रू पडल्यामुळे कृष्णजी जागे झाले. पाहिलं तर आई रडती. सकाळची वेळ, अश्रू पुसले. लेकानं आईचे, का रडतेस आई? बाळा, मला सोडून चाललाय ना तू? हा खरं आहे काका. रथ सज्ज झाला. मी वाढवत नाही, नाहीतर आपल्याला दिवस पुरणार नाही. रथ सज्ज झाला. रथामध्ये बलराम श्रीकृष्ण बसले. बागदोर अक्रूरजीच्या हातात आहे. नंद पाटील रथाजवळ येऊन ढसा ढसा रडत. काना, मैंने आपको पहचाना नहीं था बेटा. तू दुनिया का बाप मेरा बेटा बन के आया था. अज्ञान के भांति पिता के नाते कभी ताड़न किया होगा लाला, तो पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है, मुझे क्षमा करो. माय आली, गळ्याला बिलगून रडली. कृष्णा, हाय, जिथे सुख मिळेल तिथं सुखानं राहा माझ्या राजा, पण एक प्रसंग विसरून जा. 2 रुपयाचा मातीचा माठ फोडला होता ना तू, त्याच्या बदल्यात मी तुला दिवसभर उखळ्याला बांधला होता. तेवढं विसरून जा बाबा. आणि हे बघ, तिथे गेल्यावर या यशोदेची आठवण येऊ देत जा. गरीब आईला विसरू नको. आणि तशी आठवण नाही आली ना, दही भात खाताना तरी या यशोदेला आठवत जा. प्रतिज्ञा केली देवानं, आई आजपासून तुझा कृष्ण दही भात खाणार नाही. प्रतिज्ञा केली गोकुळ सोडताना. आणि यशोदा म्हणाली, जा बाबा. बळीराम, कृष्णा, माझी शपथ आहे, तुम्हाला भाऊ भाऊ भांडू नका जन्मभर. हे आपल्यासाठी आहे, लक्षात घ्या. ज्यांचे ज्यांचे मायबाप जिवंत असेल ते भाग्यवान लोक आहे पुढे बसलेले. गेले असेल इलाज नाही. मायबापाची सेवा करू नका. फक्त तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. आणि तुमचं भावाभावाचं प्रेम पाहिलं ना, तर तुमचे मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. ते टॉनिक आहे त्यांचं. त्यांना काय पाहिजे? एक चपातीचं जीवन आहे त्यांचं. आणि भाऊ भाऊ रोज भांडले की मायबाप 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील. यशोदा म्हणाली, भांडू नका बाबा, जन्मभर भांडू नका. एवढ्यात त्या गोपिका आल्या. ते दृश्य पाहिलं ना फडतरे, अक्रूराकडे आल्या. पदर पुढे केला. सगळ्या गोपिका रडू लागल्या. अक्रूरा रे आम्ही पसरते पदर, नेऊ नको श्रीधर मथुरेसी. नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी. अक्रूरा रे आम्ही पसरते पदर, अक्रूरा रे आम्ही पसरते पदर, अक्रूरा रे आम्ही पसरते पदर, अक्रूरा रे आम्ही पसरते पदर. नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी. डोळापुढे चित्र आणा. अक्रूरा रे आम्ही पसरते पदर,
नेऊ नको श्रीधर मथुरेसी. काही देवाकडे आल्या. देवा, आम्हा सोडून या कैसा तू रे जासी. अरे तुझं विन पिसी आम्ही सर्व. काही परत अक्रूराकडे आल्या. कोण्या ब्राह्मणानं नाव ठेवलं तुझं? अक्रूर नवे बाई, मोठा असे क्रूर. नामे निरंतर क्रिया ऐसी. अरे नाव अक्रूर आहे पण स्वभावानं क्रूर आहे. शिवी घातली. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले. चांडाळा, तुझं कोणी धाडीला का घात करू आलासी वधीशी सकळा. अक्रूर नाम तुझे तैसी रणी, नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. इतक्या रडल्या नयनीच्या उदकाने भिजली धरणी. आणि मग देव म्हणाले, अक्रूर काका, ते माझे वडील रडतात, नंद बाबा सहन होतंय मला. माझी माय जिनं बोट धरून लहानपणापासून मला वाड्यात चालवायचं शिकवलं, ती यशोदा रडती, तेही सहन होतं. पण ज्यांनी नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, माझ्यावरचं एवढंही प्रेम कमी होऊ दिलं नाही, या गोपीच्या शोकासी न पहावे मजशी. हे मला बघवत नाही. मग काय करू देवा? वेगी हा करतासी. वेगी का? 11-20 झाले म्हणून वेगी हा करत अशी. आता लवकर रथ काढा काका. लवकर का? सावकाश गेलं तर नाही चालत. नाही चालत का? पुढेही बभूत करणे आहे, पुढेही बभूत करणे आहे, पुढेही बभूत करणे आहे, पुढेही बभूत करणे आहे. हे सोंग साईले या रुपयानं, हे सोंग साईले या रुपयानं, पुढेही बभूत करणे आहे, पुढेही बभूत करणे आहे. हे सोंग साईले या रुपयानं, हे सोंग साईले या रुपयानं, पुढेही बभूत करणे आहे, पुढेही बभूत करणे आहे. आता गोकुळातला कार्यक्रम संपला काका. मथुरेतला सप्ताह सुरू करायचा आहे आता. पुढे हे सोंग सारिले, हे संपला आता. पुढेही बहुत करणे आहे. आणि जेव्हा पावलं घोड्यानं टाकायला सुरुवात केली काका, आकांत गोकुळ.
टोळकं थोडं लांब उभं होतं, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्याचं. जसा रथ निघाला तर पळत आले आडवे. कृष्णा, उडी टाकली देवानं. सगळ्याच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले. बाबा खूप प्रेम केलं रे देवा, तुझ्यामुळे सहन करत होते गोकुळवाले, आता बदलून काढतील आम्हाला. आता कधी याल देवा? यायचंच नव्हतं बरं का काका. कब आओगे? परसों बोल के गया, बरसों बीत गए तो भी नहीं आया. फक्त समाधान केलं, परसों आऊंगा, परसों परसों. आकांत. थोडा विचार करा. आता इथला सप्ताह संपला. ही आमची गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, छोटे छोटे साधक. 8 दिवस पंढरपुरासारखं वाटत होतं मोरे मामा. आणि काला झाला म्हणजे हे गुणीजन निघतात. संयोजक वाटे लावताना म्हणतात, आम्ही प्रापंचिक लोक आहो, तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नसेल तर तुम्ही आमच्या अपराध पोटात घाला. काही सेवेत कसूर झाला असेल तर क्षमा करा, पण पुढच्या वर्षी या बरं का. आता करमायचं नाही आम्हाला. 8 दिवस पंढरपूर वाटत होतं, करमायचं नाही. जाताना बुवा लोक म्हणतात, बाबा तुमच्या स्वतःच्या लेकराकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, एवढा आम्हाला जीव लावला बाबा. हे पहा, काही आमच्या हातून चूक घडली असेल तर तुम्ही मायबापाच्या अंतकरणानं आमचेच अपराध पोटात घाला. पुढच्या वर्षी या महाराज, जरूर येऊ. पुढच्या वर्षी या, जरूर येऊ. पुढच्या वर्षी जरूर येऊ. अरे पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल जाताना जर नायगाव रडतं, जन्मात गोकुळात न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असेल? श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं, मथुरा से गोकुल को आना नहीं है. सोडलं गोकुळ. पुढेही बहुत करणे आहे. चालता चालता अक्रूर काका म्हणाले, पुढे बहुत करणे आहे, बहुत करणे आहे, बहुत करणे आहे. नेमकं काय करणे आहे? मी ज्याच्यासाठी आलो ना काका, ते करणे आहे. आहे तू का म्हणे धर्म संस्थापने, आहे तू का म्हणे धर्म संस्थापने, आहे तू का म्हणे धर्म संस्थापने, आहे तू का म्हणे धर्म संस्थापने. केला नारायण अवतार, केला नारायण बली तुझे, माझी वाणी गुण राम राम, माझी वाणी तुझे गुण राम, माझी वाणी गुण राम, गुण राम. पुढेही बहुत करणे आहे. याला एका खडीचे अभंग म्हणतात. पुढच्याच टोक न त्याची सुरुवात, असं असते ते. म्हणून तुम्ही तसंच सापडेल तुम्हाला. हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधणे राखिता हे. मग पुढे काय? हे सुंगसारिले या रूप्यानंते. पुढेही बहुत करणे आहे. आणि त्याच्या पुढे काय आहे? तुका म्हणे. याचं शेवटचं टोक न त्याची सुरुवात. ही एका खडी. विठ्ठल. म्हणून मी सांगतच नाही म्हणा, दुसऱ्या चरणात तिसऱ्या चरणात ते टाळकरी महाराजांनी ओळखायचं या बाबाला काय लागतंय. मग आपण तिथे नेऊन सोडलं मी तुम्हाला. आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने.
ज्याच्याकरता मी आलो ते करणे आहे. तुम्ही तर वेगळंच ठरवलं देवा. काय इकडे सांगता मला रथात धर्मसंस्थापन आहे आणि प्लॅनिंग काय ठरला? कंस मारायचा आणि त्याचा बाप राज्यावर बसवायचा आणि इकडे मला सांगता धर्मसंस्थापना. यालाच म्हणतात काका, यालाच म्हणतात धर्मसंस्थापना. का? अरे धर्म काय पदार्थ आहे का? तो धर्मीच्या आश्रयाने आहे. गुण पदार्थ नाही, गुणीच्या आश्रयाने. गोडी पदार्थ नाही, साखरेच्या आश्रयाने. सुगंध पदार्थ नाही, फुलाच्या आश्रयाने. नाही तर एक म्हणला आजचे महाराज लय नाजूक आहे, त्यांना फुलाचा हार सहन होत नाही, आपण सुगंधाचा करू. नाही का? सुगंध फुलाच्या आश्रयाने. मलयाने शीतळू मलयाने शीतळू पालवे नये गाळू पाहिले गळे काळू सुमनाचा परिमळ कुंभिताने सुमनाचा परिमळ कुंभिताने तुम्हाला वाटलं व्याख्यानच चालू आहे. अरे अभंग आहे माऊलीचा. मलयाने शीतळू पालवी नये गाळू सुमनाचा परिमळू गुंफिता नाही. सुगंध फुलाच्या आश्रयाने. नाही तर मध्ये 40 फूटचा हायवे होता, पलीकडे हॉटेल होतं मोरे मामा. तिकडे भजी तळणं चालली हॉटेलच्या पुढं, इकडे एक वारकरी वास घेत होता त्या भज्याचा. मध्ये 40 फूटचा रोड, हॉटेल पलीकडे. हॉटेलवालं बघत होतं, म्हणलं या वारकऱ्यानं 1 तास झाला आपल्या भज्याचा वास घेतला. असं केलं हॉटेलवाल्यानं. वारकरी साधा बोळा, त्याला म्हटलं भजी देते मालक. हायवे क्रॉस करून पलीकडे गेला. अर्धा तास पाहतोय मी तुम्हाला, भज्याचा वास घेताय तुम्ही? हो. अर्धा तास माझ्या भज्याचा वास घेतला? हो घेतला. तिकडे 50 फुटावून 100 रुपये काढा. वारकरी तर हादरला. अहो आपल्या मध्ये हायवे आहे, मी पलीकडे उभा, 100 फुटावर तुमचं हॉटेल. भज्याचा वास घेतला बरोबर आहे, पण 100 फुटावून त्याचंच बिल आहे 100 रुपये. वासाचं? हा वासाचं बिल आहे. आता वारकरी नायगावच्या सप्त्यात कीर्तन ऐकून होता, त्यानंही डोकं चालवलं. म्हणले वा इथं बरीच लोक आहे, काय म्हणतील लोक, वासाचे कुठे पैसे देतात का लेका? मग आतमध्ये चाला मालक, तिथं पैसे देतो. ठीक आहे. हॉटेलमध्ये नेला त्याला, मालकाला. तिथं गोदरेजचं कपाट होतं. कपाटापुढे टेबल होता. वारकऱ्यानं 100ची नोट काढली, टेबलवर ठेवली. तो घ्यायला लागला. थांबा थांबा मालक. काय बिल भज्याचं का वासाचं? वासाचं. आरशातली घ्या नोट, ते दिसते ते. भज्याचं बिल असेल तर याला हात लावा. म्हणले जा भाऊ जा, उगाच झेंडा घेऊन फिरतो का नानबा तू करा. जाऊ द्या. काय सुगंध फुलाच्या आश्रयाने आहे, गुणगुणीच्या आश्रयाने आहे, धर्मधर्मीच्या आश्रयाने आहे. तसं अक्रूर काका कंस अधर्मी आहे, उग्रशन धर्मी आहे. अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याला म्हणतात धर्माची संस्थापना करणं. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे धर्म संस्था आहे म्हणे धर्म संस्था आहे तुका म्हणे धर्म संस्था. वेला नारायणे अवतार, वेला नारायणे अवतार, वेला नारायणे अवतार. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ.
सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घ्या. हे जाऊ द्या महाराष्ट्रात. वा वा. एका तालात विठोबा रखुमाई. एक हात वर. एक हात वर. एक एक टाळी. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा आहे तुका म्हणे धर्मसंस्था म्हणे. केला नारायणे अवतार. आता चरित्र बरं का, सगळी वारकरी मंडळी बसलेली आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आता मथुरेत गेला देव, ते नाही सांगायचं आपल्याला, ते नाही. ती मजा गेली. जोपर्यंत गोकुळात देव होता, विठ्ठल विठ्ठल मी रात्रभर झोपलो नाही. सगळ्या महाराष्ट्राला विचारा, ढोक महाराज बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे, त्याच्यात तडजोड नाही. रात्रीचा कार्यक्रम नांदेडच्या पुढे 100 किलोमीटर मुखेड, ज्यांनी संपर्क केला माहीत आहे. पहाटे 4:30ला आळंदीला आलो. 2 मिनिटही वाया जाऊ नये म्हणून गाडीतच फेटा गुंडाळला. 10ला इथे आहे, 12ला मोकळे करतो. तेच रामायण आजपर्यंत असतं, तुमचा कालाही बसला नसता. ओरे मामा बरोबर आहे ना. म्हणजे एकदा हो म्हणजे हो, नाही म्हणजे मग कोणी असू द्या नाही. आजपर्यंत 42 वर्षात कोणाची तारीख चुकली नाही, वेळ चुकली नाही. फक्त माझी विनंती आहे, आता किती 22 मिनिट आहे, पा जमलं तर लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल गोकुळ सोडलं, नुसतं गोकुळ सोडलं नाही फडतरेजी, काय काय सोडलं. काठी सोडली, घोंगडं सोडलं, गाई सोडल्या, गोपाळ सोडले, माय सोडली, बाप सोडला, यमुना सोडली, वृंदावन सोडलं. ज्या बासरीनं गोकुळ पागल केलं होतं,
ती बासरी ठेवताना धारा लागल्या देवाच्या डोळ्याला. हे काही काही प्रभू प्राप्तीची जी साधनं आहे, कितीतरी विणे लटकून आहे महाराष्ट्रभर दुकानात, पण तुकाराम महाराजांची विना प्रभू प्राप्तीचं साधन झालं. सुरदासजीची एक तारी प्रभू प्राप्तीचं साधन झालं. नावाड्याची नाव प्रभू प्राप्तीचं. अरे मीराबाईच्या बंद करा मोबाईल. मीराबाईच्या पायातलं घुंगरू प्रभू प्राप्तीचं साधन झालं. राष्ट्रसंताची खंजेरी माहिती आहे तुम्हाला. शेवटचा कार्यक्रम पंढरपूरलाच झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पाय 2 माणसांनी धरून आणलं. कॅन्सर झाला होता, आजारी होते, लोकांना वाटत होतं आता होत नाही. एकादशी आषाढीची प्रचंड गर्दी, सर्वांना दर्शन मिळावं एवढीच प्रत्येकाची इच्छा होती. पण 2 तास भजन केलं राष्ट्रसंतांनी खंजेरीवर. तेव्हा हे नव्हतं टी व्ही वगैरे. दारूबंदीचं भजन खंजेरी वाजवून. वाह वाह रे दारूची नशा आली अवदशा हुशारी गेली, कंगाल जाहला देश गुलामी आली. तरारून काटे यायचे अंगावर लोकांच्या. आकाश महाराज भजन संपलं, खंजेरीवर डोकं ठेवून राष्ट्रसंत रडले. शेवटचं भजन, आणि त्या खंजेरीला नमस्कार केला. त्यांची वराडची भाषा. खंजेरीला म्हणाले, मायबाई मायबाई, समाजाकरता खूप बदललं तुला, या तुकडोजीला क्षमा कर. ठेवली खंजेरी. अरे सावळ्या कैसी वाजविली मुरली, ज्या मुरलीनं गोकुळ पागल केलं, ती बासरी सोडताना देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. पुन्हा नाही, पुन्हा शंख वाजवला, बासरी नाही वाजवली. अर्जुनाच्या रथावर शंख वाजवला, पुन्हा नाही. म्हणून जोपर्यंत काठी आहे, घोंगडा आहे, गायी आहे, गोपाळ आहे, बासरी आहे, तोपर्यंत या चरित्रात खऱ्या अर्थानं प्राण आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. ठीक आहे, हे चरित्र केलं कधी? हे दशे चरित्र केले नारायण, 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 हे दशे चरित्र चरित्र केलं केव्हा? त्याचं उत्तर दिलं, ये दसे चरित्र केले. इथे जो दश शब्द आहे हा संख्यात्मक घ्यायचा नाही. मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे, एवढं लक्षात ठेवा पोलीस महाराज. इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा असतो, KING. किंग मीन्स राजा. कुठेही जाऊ द्या तरी किंग मीन्स राजा.
तेवढ्या नाही भागत. मराठीला 21 पर्यायी शब्द आहे. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा. आणि मग पर्यायी राजा मराठीत कोणता येईल? आमच्या राजाचं डोकं चालत नाही. आमचा राजा मराठीत नापास होतो, इंग्रजीत पास होतो. तिथं फक्त किंग बस. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक असतो असं नाही. तुम्हाला माहीत आहे ना, राईट राईट काय फरक आहे का उच्चारात? नो नो. के एन ओ डब्ल्यूचाही नोच होतो उच्चार, एन ओचाही नोच होतो. पण हे नाही ते जाणणे. WRIT RIGST हे राईट म्हणजे उजवा, राईट म्हणजे बरोबर. अरे उच्चार सारखे आहे, मग अर्थ एक आहे का? तसं दश हरिपाठात 7, 5, 3 दशकांचा. इथे संख्या घ्यायची 10, पण ये दसे चरित्र म्हणून बुवाला व्याकरणाची गरज आहे. आता आमचे स्टिपनं पाठ करू करू चालला दणका. मी अभंग नामदेवाचा असल्यावर तुका म्हणे म्हटलं असेल तर ते अजून तुका म्हणेच म्हणते. पुन्हा गाथाच पाहिला नाही. हा ना, तुम्हीच नियोजन करता पुन्हा. विठ्ठल म्हणून दश. इथे जो दश शब्द आहे, इथे अवस्था घ्यायचा. अवस्था. दशा म्हणजे अवस्था. का हे दररोज आपल्या गावात भाकरी मागायला येतात, हे कोण आहे माहित नाही तुम्हाला? नाही. अमुक गावचं पाटील. पाटील ते, आणि त्याच्या दारात 10 भिकारी रोज तुकडे मागायचे, आणि ते आपल्या गावात येतं, काकी आहे का शिळीपाकी? अरे काय दशा झाली याची? आलं लक्षात? दशा म्हणजे अवस्था. ये दसे चरित्र केले नारायणे, म्हणजे नारायणानं या अवस्थेत चरित्र केलं. कोणत्या अवस्थेत? रांगता गोधने रांगता गोधने रांगता गोधने रांगता गोधने दसे चरित्र केले नारायणे. बरं का काका, या अवस्थेत नारायणानं चरित्र केलं मोरे मामा. कोणत्या? रांगता गोधने राखिता. आता पुन्हा बारकावीनं डोकं चालतं. पहिला शब्द रांगता आहे, दुसरा शब्द गोधने राखिता आहे. आता थोडीशी मजा सांगतो. रांगता पुढे स्वल्पविराम द्या, गोधने राखिता पुढे पूर्णविराम. या 2 शब्दात गोकुळातलं चरित्र बंदिस्त आहे. हे जुळवा कविता आहे काय? रांगता स्वल्पविराम म्हणजे सुरू झालं चरित्र गोकुळात रांगण्यापासून. थांबलं कुठं? गोधने राखिता. हे मजेदार शब्द आहे. सुरुवात कुठून आहे? रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी. धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी. पागिती चरणी देती गऱ्हाणी, पागिती चरणी देती गऱ्हाणी, पागिती चरणी देती गऱ्हाणी, पागिती चरणी देती गऱ्हाणी. यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी.
हरी दूध बक्षुनी कमाल केले नवल केले साजनी कृष्ण आळवा परतरी माझे गावा कृष्ण आळवा माझे गावा कृष्ण आळवा परतरी माझे गावा कृष्ण आळवा रांगण्यापासून सुरुवात आहे आणि गोधणे राखण्यावर गोकुळातलं चरित्र थांबलं. गायिका राखाव्या लागल्या सगळ्यांना माहिती आहे. घरीच खोड्या करायला सुरुवात केली. आता फक्त 11 मिनिट असल्यामुळे तक्रारी येऊ लागल्या. नंद पाटलाच्या वाड्यावर यशोदा काही ऐकून घेईना. नेहमी आई बाळाच्या बाजूनं बोलत असते. सगळ्या नायगावला त्रास देणारं तिचं पोर असू द्या, तक्रारी घेऊन महिला येऊ द्या, तर ती पाटलीनं दरवाजात उभी राहून त्याच महिलावर रागावते. तुम्हाला का लेकरं, तुम्हाला लेकरं, एक एकला 10-10, 12-12 लेकरं, माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल समजायचं ते सावत्र असेल. हा, मग यशोदा त्यांच्यावरच. काय सांगता गा राणे गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी सगुण गुणाचे काने रे बाळ सगुण गुणाचे काने सगुण गुणाचे काने बाळ सगुण गुणाचे काने दिसतंय गोजरवाने काय दिसतंय गोजरवाने दिसतंय गोजरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता? काही वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळे घेन का लटकाच घेताळ गे गोकुळच्या नारी. सावळ्या चिमणा माझा गे गवळणीत खेळा जागे तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची गोटे गे लागता याचे पाठी गे एवढी चरीत खोटी गे गोकुळच्या नारी. बरं आता 9 मिनिट कमी आहे 12ला. मी एकटी कशी पुरणार आहे तुम्हाला का? तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा तुम्ही लपून याचा भवरा तुम्ही लपून याचा भवरा घेता शारंग धरा आळ घेता शारंग तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी 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 नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे. शेवटी देवानं घरीच खोड्या सुरू केल्या आणि यशोदेच्या लक्षात आलं किसन्या चुकीचं नाही गाव करायचं बिलिंदर. कृष्णजी को लगा अब तो पकड़ा गया. कान धरले. मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव असतो की नाही. एकदा नायगावच्या लोकांनी कुत्र्याला बासुंदी खाऊ घातली बरं का मोरे मामा. 5 लिटर बासुंदी एकट्या कुत्र्यानं पातेलं चाटून निघालं कुत्र. त्याला चालता येईना पण रस्त्याला त्याला 1972चं हाड सापडलं जुनं. अरे काही गरज आहे का म्हणतो ते. बासुंदी खाऊन गेलं तरी हाडावर तुटून पडलं. याला म्हणतात स्वभाव. तरी त्याचे चित्त हाडावर श्वानासी भोजन किलो पंचामृत
चित्त हरवे त्याचे चित्त हरवे सर्वे त्याचे चित्त हरवे बस याचं नाव स्वभाव आहे. आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, दैवयोगी झाला पाग्या, दैवयोगी झाला पाग्या, दैवयोगी झाला पाग्या, दैवयोगी झाला पाग्या. कोट राहिना, कोट राहिना, कोट राहिना, कोट राहिना, कोट राहिना, आपला स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, चाले कोट राहिना, स्वभाव जाईना, पुढे स्वभाव जाईना, स्वभाव जाईना. जेजुरी आपली जवळ आहे ना, मग होऊन जाऊ द्या एखादा. ठीक आहे. कान धरले. मम्मी खोडी करणार नाही उद्यापासून. मला माहिती आहे फरक पडणार नाही तुझ्यात. मग गावात राहू नको. उद्या जाई राहणार सवे घेवानी गोदना, सवे घेवानी गोदना, सवे घेवानी गोदना. उद्या जाई राहणार सवे घेवानी गोदना, सवे घेवानी गोदना, सवे घेवानी गोदना. उद्या जाई राणा. बस कांबळा काठी दिली. भगवान निघाले. पाठमोरी आकृती पाहिली आणि माय रडू लागली. मोरे मामा तुम्ही किती मोठा व्हा, कोणत्याच आईला नाही वाटत आपलं लेकरू आपल्यापासून दूर जावं. अरे पोट भरायच्या निमित्तानं तुम्ही मुंबईला जाताना जावं लागते, पण मायची काय अवस्था होते जेव्हा यात्रेच्या निमित्तानं तुम्ही मुंबईहून येता. सर्वात जास्त आनंद तुमच्या आईला होत असतो. म्हातारी गावभर फिरते. बरं का नानी, आबाई, काकी, दादा आला माझा, राजा आला माझा, लेक आला. 3 दिवस आनंद मावत नाही आईला. आणि 4थ्या दिवशी तुम्ही सामान भरता. माय बघते, जातंय वाटतं. सामान अंगणात नेऊन ठेवा आणि आईच्या पायावर डोकं टेकवायला मुलगा येतो. धारा लागतात डोळ्याला. चालला का माझ्या राजा? हो आई. कधी येशील बाबा? रजा मिळाली तर येईल पुढच्या वर्षी. हे बघ, नाही रजा मिळाली तर नको येऊ. आता माझं खरं नाही, मी पिकलं पान आहे. आज आहे उद्या नाही, गळून पडणार आहे. कुठेही राहा माझ्या राजा, फक्त सुखाचा राह. याचं नाव माय आहे. आज यशोदा आपल्या, तुम्ही किती मोठं व्हा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांची आई होती गुजरातमध्ये जायचे भेटायला. आई वारली त्यांची. एकदा ते टी व्हीला दाखवलं आपल्याला ना. जॅकेटवाले साहेब आणि पांढऱ्या साडीची म्हातारी माय चिकटून बसले बाकड्यावर. फुलपात्रभर पाणी दिलं. साहेबांनी पाणी घेतलं. शेवटचा घोट घाईनं घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं मोदी साहेबाच्या. क्षणाचा विलंब लावला नाही. आईनं साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं. तोंड पुसताना येत का त्यांना? अरे भारताचे पंतप्रधान आहे, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे, एवढं लक्षात ठेवा. तसं जगाचा सांभाळ करणारा भगवान आहे. पण जेव्हा निघाले ना, यशोदा रडून सगळ्या गोपाळांना सांगू लागली, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा. जवळची खेळा जाऊ नका दुरी,
लोकात होता ते मोठे ऋतू काढे सांभाळापूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गायी उभ्यानं गवत तोडायच्या रावणप्रसादच्या जेवायला सांगितलं जेवायला यायचं शिदोऱ्या घ्या. शिदोऱ्या घेऊन सगळे गोपाळ निघाले. खेळात रममाण झाले. एकाने म्हणलं देवा आता काय खेळण्यात मजा आहे. बरोबर 12 झाले. झाली आता बेळ म्हणती अनाशी तोऱ्या, झाली आता बेळ म्हणती अनाशी तोऱ्या, झाली आता बेळ की अनाशी तोऱ्या, झाली आता बेळ की अनाशी तोऱ्या. काम सारोरी सकळ, काम सारोरी सकळ, आवडते गोपाळ, आवडते गोपाळ. झाली आता बेळ म्हणती अनाशी तोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी तोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी तोऱ्या, अनाशी तोऱ्या, अनाशी तोऱ्या. खडके सोडेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा सर्वांच्या मध्यभागी उभे राहून भगवान काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. बिब्रदवे नोम जठरपटा यो सोंगवेदच कक्षेवा मै पाणो मसून कौलम तपलानेंगुल शो तिष्ठन्मध्ये स्वपरिसृतो हासैन विसो स्वर्गलोके मुच्यंती बुभुजेतनी भुग्बाल केली. कुंडली गौरधारी विठ्ठल की ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानराज माऊली. मोरे मामा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या सगळ्या सूचना झाल्याशिवाय कोणी उठणार नाही याची शाश्वती मी देतो. महाराष्ट्रभर देतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जय विठ्ठल होईल. दहीहंडीचा कार्यक्रम होईल. अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे आकाश महाराज, लोळे महाराज, 1-2 महाराज, 1-2 तिथे मी सांगेल तेव्हा. नंतर आरती होईल. आरतीला कोणी उठायचं नाही. आरती झाल्यानंतर सगळे टाळकरी महाराज, मृदंगाचार्य महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं अजिबात कोणी उठणार नाही. आणि मग निवेदन देतील. अशा अशा पद्धतीने जेवायचं, अशा पंक्ती धरायच्या वगैरे वगैरे वगैरे. आणि ते म्हणतील कार्यक्रम संपला तेव्हा जागा सोडायचे. बारामतीवाले विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. त्याला स्पर्श करून या विण्याचा आपलं त्या दहीहंडीला या माझ्याकडे. मग नंतर मोरे मामा तुम्ही उपाध्यक्ष, पुन्हा आमचे आकाश महाराज, लोळे महाराज तिथे जा. आपल्याला दहीहंडी फोडायची आहे. या विने इकडे या. दोन्ही एक विना इकडून तुम्ही एक इकडून या. या इकडे उभे राहा विनेकरी महाराज. सोयीस्कर आहे का काय सोयीचे? मग लोळेच झालं माझ्याकडून. लोळे ते प्रवीण महाराज ते नाही. अरे कालपासून त्यांचा संपर्क चालू आहे. मी लोळे बोलतोय, मी लोळे बोलतो. पुढं लोळे म्हटल्यावर ते हसतात. तर मला वाटलं नंबर बरोबर आहे, पण चुकीचं नाव घेते म्हणून हसतं हे सांगितलंच नाही त्यांनी. ठीक आहे या, काय हरकत नाही. लोळेचाही उद्धार झाला, काय हरकत नाही. एक जण इकडून या, एक जण इकडून या. मी अभंग म्हणतो शेवटच्या. थांबा, आताच नाही, आताच नाही, आताच नाही, आताच नाही. मी सांगतो तेव्हा फोडायची दहीहंडी. अभंग होऊ द्या, मी इशारा करील तेव्हा. थांबा. शिंके लांबविले दुरी, शिंके लांबविले दुरी, होतो तिघाचे देवरी, होतो तिघाचे देवरी, होतो तिघाचे देवरी, होतो तिघाचे देवरी. तुम्ही वारे दोहीकडे, तुम्ही वारे दोहीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे.
कोपरा घारे दोहीचा कोपरा घारे दोहीचा कोपरा घारे दोहीचा कोपरा तुका म्हणे टोका तुका म्हणे टोका उडे दिए का उडे दिए का उडे दिए का आदि उडे दिए का आदि उडे रे तुम्ही वारे इकडे वारे इकडे पसरणी कडे पसरणी कडे पसरणी कडे मग पसरणी कडे या सगळं मान्य तैला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश काला वाटुई कामिका वैष्णवनिका संभ्रम मुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटुई कामिका वैष्णवनिका संभ्रम मनी भूमंडळी आम्ही बहिरगामी काला वाटुई कामिका वैष्णवनिका संभ्रम बसून सगळी आरती होईल. पहिली शंकराची, पांडुरंगाची, नंतर माऊलीची, तुकोबारायची आणि सगळे झाल्यावर टाळकरी बसतील. बसल्यावर मामा उठतील, ते माईकवर सांगतील तसं तसं पुढचं सगळे मिलिटरीसारखं होईल. बोललेले कुरे वेडे वाकुळे होतरे करा क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध नाही विचार नाही करण्या पुन्हा क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध मुनी ज्ञानेश्वर पाया पैकी करा क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे से म्हणा येते नाही नारायण सुरुवाती कपणे सापडले गेले आता उठावे से म्हणा येते नाही नारायण तुका म्हणे हो गेला दिवाळीला दादा आता उठावे से म्हणा येते नाही नारायण करुणी आरती चक्र पाणी हो आरती आज पुरले नवसदन्य काळा दिवस सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळा नवसदन्य काळा दिवस तुका वाही काळी उभा सत्य जवळया आज पुरले नवसदन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते हो आरती धन्य धन्य ते लोचन नित्य तती अवलोकन काळा प्रभाणी कुंभाऊ आरती परमात्मा धन्य धन्य ते लोचन नित्य तती अवलोकन रामा मणि विश्वाती देवनी राही लोकंडस्ती धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन लवलवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा ते नेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मंतकी बाळा ते दुनियाच्या निर्मळ वाही डोळा जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकर आरती व वाळू आरती व वाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा घोडा नेमी निशाळा अर्धांगी पार्वती सपनाच्या माळ युवतीचे बदल श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा विकाळा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकर आरती व वाळू आरती व वाळू कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन केले दामाच्या केतो असूरपणे भाषण केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकर आरती व वाळू आरती व वाळू कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीमंत्र सुंदर मनधारी पंचान मन मनोहर शेकोटीचे बीजवाचे उच्चारे रघु टिळकरा दासात जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकर आरती व वाळू आरती व वाळू कर्पूर गौरा जय देव आता आता पंढरपूर करू हा. टाळ वाजू नका, कोणी मृदंग वाजू नका, माईकवर कोणीच बोलू नका. हात वर करा सगळे. आरती पाठ आहे सर्वांना एका तालात. युगे 28 विटेवरी उभा. माईकवर नाही बोलायचं, घाई करू नका. चरणी वाही भीमा. एक टाळी, एक. तुळसी माळा गळा. शाबास. सर्वांनी म्हणायचं आहे
गरुड हनुमंत जय देव जय देव. आषाढी कार्तिक दर्शन हेळा मात्रे जय देव जय पांडुरंगा. आरती ज्ञान राजा हात वर थोडा आता. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी शाबास. महा प्रगट गुहे बोले शाबास. नायगाव नहीं पंढरपूर हो गया. मनोवेदला माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. राघवे सागरात तुकिता तुलने सी ब्रह्म. हात वर करा थोडा आता. स्वामी सद्गुरु धाम पाय घालेन लोटांगण हीच व्हावी माझी आस. जन्मोजन्मीची पंढरीचा वार संत संग सर्व प्रेमाचा पंढरीचा वार चंद्रभागे स्नान पंढरीचा वार मागणे ते तुझे या संताशी निर्विधी तुझे काय न मागू देवा. कामणे आता उदार बंधू पाय संताची या संताशी आणि तुझे काय न मागू देवा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडलिक विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सिद्धेश्वर भगवान की जय.